नमस्कार सर्वांचे, RG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अत्यंत मराठी प्रश्नसंच पाहणार आहोत। परीक्षेत परत विचारले गेलेले प्रश्न आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिला प्रश्न आहे पहा, लिंग ओळखा आणि शब्द आहे मीठ भाकरी। पर्याय 1 आहे पुल्लिंगी, पर्याय 2 आहे स्त्रीलिंगी, पर्याय 3 आहे नपुसकलिंगी, पर्याय 4 आहे यापैकी नाही। आणि सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी शब्द आहे हा। प्रश्न आहे दुसरा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 टोकदार, पर्याय 2 निबर, पर्याय 3 बोथट, पर्याय 4 मऊ। आणि तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा बोथट। पुढील प्रश्न आहे पहा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा। पर्याय 1 आहे पहा रीती भविष्यकाळ, पर्याय 2 आहे साधा भविष्यकाळ, पर्याय 3 आहे पूर्ण भविष्यकाळ, पर्याय 4 आहे साधा वर्तमान काळ। आणि श्यामा चित्र काढत राहील म्हणजेच रीती भविष्यकाळी वाक्य आहे, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1 आहे पहा प्रकाश आमटे, पर्याय 2 आहे पु ल देशपांडे, पर्याय 3 आहे आनंद यादव, पर्याय 4 आहे लक्ष्मण माने। आणि झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 आनंद यादव हे आहेत पहा। पुढील प्रश्न आहे, विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? पर्याय 1 आहे पहा विदुषी, पर्याय 2 आहे विदुरीन, पर्याय 3 आहे विधवा, पर्याय 4 आहे सधवा। आणि विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा विधवा, पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे पहा, भाषा या नामाचे अनेक वचन लिहा। पर्याय 1 भाषी, पर्याय 2 भाषा, पर्याय 3 भाषांनो, पर्याय 4 भाषांनी। आणि भाषा या नामाचे अनेक वचन देखील भाषाच होते पहा, म्हणून पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता? पर्याय 1 आहे जाऊ, पर्याय 2 आहे आज्ञा, पर्याय 3 आहे सभा, पर्याय 4 आहे दिशा। मग एकवचनी विचारला आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जाऊ। पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? पर्याय 1 बोका, पर्याय 2 रेडा, पर्याय 3 बटाटा, पर्याय 4 बाजरी। आणि देशी नसलेला शब्द विचारला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बटाटा। पुढील प्रश्न आहे पहा, क्षणभंगूर बाबा या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? पर्याय 1 पाण्यावरची रेघ, पर्याय 2 सतीचे वाण, पर्याय 3 अळवावरचे पाणी, पर्याय 4 काळोखाची रात्र। आणि क्षरभंगूर बाबा म्हणजेच अळवावरचे पाणी हे बरोबर उत्तर आहे पहा। याच्यासाठी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणी येणं खूप गरजेचं आहे। प्रश्न आहे, लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत। पर्याय 1 बडबड गीत, पर्याय 2 भावगीत, पर्याय 3 बालगीत, पर्याय 4 अंगाई गीत। आणि लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेलं गीत कोणतं असतं? पर्याय क्रमांक 4 अंगाई गीत असतं पहा। पुढील प्रश्न आहे पहा, प्रयोग ओळखा। वाक्य आहे, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे। पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 भावे प्रयोग, पर्याय 4 यापैकी नाही। आणि पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 नशीब फिरणे, पर्याय 2 वाईट दिवस येणे, पर्याय 3 दैव प्रतिकूल होणे, पर्याय 4 दैव अनुकूल होणे। वाक्यप्रचार विचारला आहे पहा योग्य, म्हणून पर्याय क्रमांक 4 दैव अनुकूल होणे। पुढील प्रश्न आहे पहा, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा। पर्याय 1 आहे पहा सकर्मक भावे, पर्याय 2 आहे अकर्मक भावे, पर्याय 3 आहे कर्मणी, पर्याय 4 आहे सकर्मक कर्तरी। पोलिसांनी चोरास शोधून काढले सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे पहा हे। पुढील प्रश्न आहे, अनुज या शब्दाचा अर्थ काय? पर्याय 1 धाकटा भाऊ, पर्याय 2 थोरला भाऊ, पर्याय 3 सावत्र भाऊ, पर्याय 4 थोरली बहीण। अनुज या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर धाकटा भाऊ पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे पहा, आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पर्याय 1 आभाळ कोसळणे, पर्याय 2 धाबेदन आणणे, पर्याय 3 झळ लागणे, पर्याय 4 डोळा लागणे. आणि आच लागणे म्हणजेच काय, तर झळ लागणे. पहा हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.